महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेतील एकनाथ शिंदे असे एकमेव मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरले आहेत जे सुरक्षा आणि शिष्टाचार न बाळगता वेळेचा विचार न करता सर्वसामान्यांना भेटतात, त्यांच्याशी संवाद साधतात। त्यामुळे राज्यातील प्रत्येकाला ते आपले वाटतात। आपण जनसामान्याचे लोकप्रतिनिधी आहोत ही भावना बाळगून एकनाथ शिंदे सर्वांना भेटत असतात। आजही त्यांच्या सभोवताली लोकांचा घोळका कायम असतो। शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांना सामान्यांच्या परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे। विशेषतः सामान्य नागरिकांबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल स्वतः लक्ष घालून तळमळीने सगळी कामं करून घेण्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रथम कल असतो। म्हणूनच त्यांनी कमी काळात लोकांच्या मनात स्थान मिळवून लोकांचा नाथ एकनाथ ही उपाधी मिळवली। मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेला मिळालेल्या अपूर्व प्रतिसादामुळे ते राज्यात लाडका भाऊ म्हणूनही परिचित आहेत। समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना त्यांना त्यांच्या हक्काचा न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या नेतृत्वाचा आज वाढदिवस। त्यांच्या लोकोपकारी कार्याचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। अल्पावधीत लोकांचा नाथ ही ओळख निर्माण करणारा नेता, शेवटच्या घटकांचा विचार करून निर्णय घेणारं नेतृत्व, पारदर्शकता, जनतेशी जवळीक आणि परिणामकारक धोरणांची कार्यशैली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की एकनाथ शिंदे यांनी अनैसर्गिक असलेल्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय हा सर्वस्वी क्रांतिकारी ठरला होता। मुळात शिवसेना आणि भाजपची युती ही नैसर्गिक युती होती, मात्र शिवसेना पक्षाने महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या जनतेवर चुकीच्या पद्धतीने लादलेला होता। एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेच्या मतांचा विचार करत भाजप सोबत महायुती करून राज्यात सर्वसामान्यांचं सरकार स्थापन केलं। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर न भूतो न भविष्यती असा उठाव करून हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर दिवंगत आनंद दिघेंच्या विचारांचं सर्वसामान्य नागरिकांचं आपलं सरकार त्यांनी राज्यात आणलं। जीवन में असली उड़ान अभी बाकी है। अभी तो नापी है सिर्फ मुट्ठी भर जमीन, अभी तो सारा आसमान बाकी है। महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व शिंदे हे फक्त राजकीय नेते नाहीत, तर अभ्यासू, विचारशील आणि जनतेच्या समस्या समजून घेणारं नेतृत्व दाखवणारे नेते म्हणून ओळखले जातात। त्यांच्या कार्यशैलीत पारदर्शकता, जनतेशी जवळीक आणि परिणामकारक धोरणांचा संगम दिसतो। एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्री असताना राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली। ही योजना अल्पावधीमध्येच लोकप्रिय झाली आणि एकनाथ शिंदे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ झाले। किती काही हे केलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। कोणी माईकाला आला तरी बंद नाही होणार। 2100 रुपये आम्ही बोललेलो आहे, ते देखील योग्य वेळी देणार, योग्य वेळी देणार भाई। अरे आम्ही जे बोलतो ते करणार। सातारा जिल्ह्यातील दरे या छोट्याशा गावात एकनाथ शिंदेंचा जन्म झाला। बालपण अतिशय साध्या आणि आर्थिकदृष्ट्या मर्यादित परिस्थितीत गेलं। शिक्षण घेत असतानाच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना विविध लहान मोठी कामं करावी लागली। काही काळ त्यांनी ऑटो रिक्षा चालवून आपल्या संसाराचा गाडा ओढला। या संघर्षमय जीवनामुळेच त्यांना सामान्य माणसाचं दुःख, प्रश्न आणि गरजा प्रत्यक्ष अनुभवता आल्या। त्यामुळेच पुढील आयुष्यात त्यांनी राजकारणाला केवळ सत्ता मिळवण्याचं साधन न मानता लोकसेवेचं माध्यम मानलं। 80च्या दशकात ठाण्यात शिवसेना चळवळ जोरात होती। या काळात एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये सक्रिय झाले। त्यांनी ठाण्यातील प्रभावशाली आणि करिश्मा असलेले नेते आनंद दिघे यांना गुरु मानलं। रस्त्यावर उतरून काम करा, माणसाच्या अडचणीत धावून जा, हे आनंद दिघे यांच्या जगण्याचं सूत्र एकनाथ शिंदे यांनी आयुष्यभर जपलं। हा शब्द आहे की कुठल्याही समाजावर अन्याय न करता ज्या समाजाला न्याय द्यायचा तो आम्ही देणार। नगरसेवक ते आमदार, मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हा एकनाथ शिंदेंचा प्रवास आहे। त्यांचा हा प्रवास नागरिकांच्या छोट्या मोठ्या समस्यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होत प्रशासनासोबत संघर्ष करून ते प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणारा ठरला आहे। एकनाथ शिंदे फक्त राजकारणापुरते मर्यादित नाहीत, ते सामाजिक,
शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सक्रिय आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं, ग्रामीण भागातील विकास कामं पाहणं आणि सार्वजनिक हितासाठी धोरणात्मक निर्णय घेणं हे त्यांच्या नेतृत्वाची ठळक वैशिष्ट्य आहेत. सर्वसामान्य माणसाची जी नाळ जुळलेली आहे ती भाई कनेक्ट झालेली आहे, ती तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे. आमचा अजेंडा काय सांगतो, ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय ना त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या समस्या सोडवणे. प्रशासनामध्ये काम करताना कोणत्याही निर्णय प्रक्रियेत शिंदे यांची अभ्यासाची भूमिका महत्त्वाची आहे. एखादा प्रकल्प किंवा धोरण सुरू करण्याआधी शिंदे विस्तृत माहिती गोळा करतात आणि तज्ज्ञांचं मत घेतात. त्यामुळे त्यांच्या कामात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेचा समावेश होतो. त्यांच्या याच गुणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह मित्रपक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांचे शिंदे हे लाडके नेते आहेत. महाराष्ट्र ने विकास के नए रिकॉर्ड बनाए. शिंदे जी की कमान में 2.5 वर्षों में महाराष्ट्र को उसका गौरव वापस मिला है. विकास का भरोसा वापस मिला है. राजकारणात यशाबरोबर टीका आणि वाद अपरिहार्य असतात. एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांवर विरोधकांनी टीका केली, मात्र त्यांनी टीकेला प्रत्युत्तर देण्याऐवजी कामातून उत्तर देण्याची भूमिका साकारली आहे. होती दाढी म्हणून तुमची उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी आणि महाविरोधी आघाडी. आणि महाराष्ट्राच्या विकासाची जोरात धावू लागली गाडी. ही दाढीची करामत आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तेपेक्षा स्थैर्य आणि विकासाला प्राधान्य दिलं. एकनाथ शिंदे हे आधुनिक महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. संघर्ष, मेहनत, लोकसंपर्क आणि निर्णय क्षमता याच्या बळावर त्यांनी उच्च पदापर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या राजकीय प्रवासात चढ उतार आहेत, पण सामान्य माणसाशी असलेली नाळ हीच त्यांची खरी ताकद आहे. अशा या सामान्यांमधील असामान्य लोकनेतृत्वाला लोकशाही मराठीकडून वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. लाखो शिवसैनिकांचे हात हे मदतीला जेव्हा पोचतात, हे व्यासपीठ हे माझं वैभव आहे. हे व्यासपीठ माझं वैभव आणि हे बसलेलं समोर माझं ऐश्वर्य आहे. ही माझी संपत्ती आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.